शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आमच्या नवरोबानी जे आहे ना घरामागून जे आहे सूर्यफुलं तोडून आणले त्याच्यामध्ये की नाही बी सगळं भरले। आता ह्याला ठेवायचं उन्हाला आणि जेव्हा उन्हाला ठेवून ह्याच्यामध्ये भरपूर बी निघते। अजून थोडेसे फुलं आहेत बाकी तोडायचे। तर हे जे आहेत की नाही झाडाला सुकू दिले होते आम्ही आणि झाडाचे सुकलेले फुलं जे आहेत की नाही घेऊन आले तर आणि त्याला उन्हामध्ये घालून एका दिवशी जे आहे ह्याच्यातले सगळं बी जे आहे काढून ठेवायचं आहे। तर सकाळी सकाळी कामाची सुरुवात अशी झाली आहे। तर चला अजून भरपूर काम आहे जसं की मला घरामागं पण जायचंय आणि आज भाजीला काही नाही आहे त्याच्यामुळे की नाही भेंडी वगैरे घेऊन यायची। तर चला आपलं घरचं जे लहानसं शेत आहे की नाही ते पण तुम्हाला दाखवते। तर चला आपल्या संग आता आपल्या घरच्या शेतामध्ये। तर चला मी आली तर चला मंडळी मी आली आपल्या घरच्या शेतामध्ये। जसं काय सकाळी भाजीला काहीही नव्हतं आणि आपली जी आहे की नाही एकदम देसी गावरान भेंडी आहे आणि बाजारातली भेंडी कशी हिरवीगार असते ही भेंडी जी आहे की नाही दिसायला एकदम अशी पांढरी असती पण कवळी खूप मोठी दिसती पण मधून जी आहे की नाही एकदम कवळी गार असते अशी आणि खायला बी एकदम चविष्ट। नुसतं तुम्ही लसूण वगैरे टाका आणि चिकट तर बिलकुल ही भेंडी होत नाही। जसं की ह्याच्यामध्ये पाणी खूप कमी प्रमाणे असते आणि बाजारातली भेंडी असते की नाही आपली एकदम चिकट होती, ही भेंडी तशी चिकट होत नाही आणि खायला बी एकदम भारी लागती। तर चला मी जी आहे की नाही तर सकाळीच भाजी तोडायला आले भेंडीची आणि सकाळी सकाळी भाजीला काही नव्हतं म्हणून आता ही देशी भेंडी घेऊन जाणार आहे। आणि कशी भेंडी काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमची गावरान देशी भेंडी आवडली की नाही तुम्ही खाल्ली की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सिटीला भेटते की नाही ते पण सांगा कारण सिटीला तर ही भेटणं एकदम मुश्किल आहे कारण मी तर कधीच बाजारामध्ये ही पाहिली नाही। जे अशा छोट्या छोट्या खेडेगावामध्येच ही भेंडी जी आहे की नाही आपल्याला भेटती। तर ह्याचं बी पण आम्ही आता धरून ठेवलंय जसं की पुढल्या वर्षी लावण्यासाठी। तर भरपूर अशी भेंडी निघली जसं की अर्धा किलोच्या जवळ भेंडी निघली आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं छोटंसं शेत ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून मला चवळीच्या शेंगा पण तोडायच्यात। तर चला आता चवळीच्या शेंगा तोडून घेते। हे बघा मंडळी आपला चवळीचा येल जे आहे की नाही मस्त असं फोफावलाय। महाग जे की नाही पाऊस भरपूर असा होता की नाही तर तेव्हा त्याचं फूल जे ना गळून जाऊ लागलं आणि पानं पण असं सडले आणि येऊ लागले। पण आता जे आहे की नाही 9-10 दिवस झालं सारखं मस्त कडाक्याचं ऊन पडले त्याच्यामुळे जे की नाही भाजीपाला बी भरपूर लागले। झाडे इतके छान उपसलेत ना खूप छान उपसले तर भरपूर अशा चवळीच्या शेंगा निघाल्यात। हे खाल्ल्या नाही की दुसरे लगेच तयार यायल्यात आपल्या झाडाला आणि भरपूर अशा आज मी अर्धा किलोच्या वर 3 पाव शेंगा अशा काढल्यात आणि कवळी गार शेंगे एकदम अशी लपलपण हिरवी गार आणि लांब लांब शेंगे। तर सकाळी की नाही आता एकदा आलं की नाही बाजारात म्हणलं तर घरामाग आलं ना की भरपूर 1-2 भाजीपाले आपल्याला निघते आणि भाजीशिवाय बिलकुलही चालत नाही आमच्या इथं। तर चला भरपूर शेंगा वगैरे मी तोडल्या आता। तुम्ही बघू शकता आपला येल जे की नाही किती हिरवागार झालाय आणि घरच्या भाजीची चव बाहेर भाजीपाल्याला येत नाही बरं का। तुम्ही पैसे देऊन आणलेलं वेगळं राहतंय ना आपण मेहनत करून उगवलेलं वेगळं एकदम बिना औषध पाण्याचं असते आणि एकदम ताजी फ्रेश भाजी खायला भेटणं म्हणलं की नाही की लई भारी मंडळी। तर चला सकाळी सकाळी असे मस्त भाजीपाला तोडून जे आहे की नाही एकदम कमी तेलामध्ये पण इतकी छान लागते की नाही ह्याची भाजी आणि बाजारची भाजी आणून किती चमचम करा तुम्ही तिला चव लागत नाही कारण 2-3 दिवस की नाही आधी तोडून ठेवलेली असते ती भाजी आणि आपल्या ताज्या भाजीत आणि त्या भाजीत खूप जमीन आसमानचा फरक आहे। पण मेहनत तर ही घ्यावंच लागते आणि मेहनत घेतली नाही ना तर काहीच नाही। तर आमचे दोघांचा पण जे वेळ आहे की नाही सकाळी घंटा आणि संध्याकाळी घंटा जे आहे आमच्या शेतामध्ये जाते त्याच्यामुळे जे आहे की नाही हे भाजीपाला मस्त असं खायला भेटायला हिरवागार। आणि आता हे झाले की आपल्याला लगेच रब्बीचं पीक पण टाकायचंय जसं की मेथी शेपू करडी आणलेली आम्ही महाराष्ट्रातून ती करडी पण लावायची पुन्हा हिरवी कोथिंबीर लावायची अजून कांद्याचं बी धरून ठेवलेलं आहे मी। ते कांदे लसण म्हणलं तर आपल्या घरच्या पुरती अशी कांद्याची पात लसणाची पात खाण्यापुरती निघती आणि कांदे वगैरे निघले नाही तरी चालते पण पात तर आपल्याला एकदम कवळी अशी लसलशीत खायला भेटती। तर ते पण व्हिडिओ जे आहेत की नाही तुम्ही नक्की येणारे जे बघा आपल्या शेतामधले। तर चला लई शेत नाही तर थोडं तरी आहे आपलं म्हणलं तर भरपूर शेत आहे आपल्याला आपण काही बिना शेताची पण नाही तर 6 एकर शेत आहे आपल्याला पण आम्ही काय ते खूप लांब असल्यामुळे आम्ही काय करीत नाही असंच लावून टाकतो बटईनं आणि हे जर घरच्या शेतामध्ये आपली थोडीशी हाऊस पुरी व्हावं म्हणून आम्ही जे आहे घरामागे फुलं प्लॉट आणि तिथं जी आहे छोटीशी शेती केलेली
आणि भरपूर असं पीक पण निघायले. तर चला येणारे व्हिडिओ जे आहे ते स्किप न करता नक्की बघत राहा. आणि रबीचं पीक बी भरपूर असं लावायचं आहे आपल्याला. तर सकाळी जे आहे की नाही भरपूर असं भाजीपाला निघलाय. चला मस्त आपलं की नाही खेड्यातून आणलंय आज मिस्टरांनी 1 किलो तूप, पण 1000 रुपये किलो आहे तूप हे. आणि तुम्हाला का असं गावरान तूप खायला भेटतंय की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. का तुम्ही डब्याचं खाता? आम्ही तर डब्याचं आम्हाला कधीच खाऊन माहीत नाही. आणि तुपाशिवाय तर बिलकुल एक दिवस पण चालत नाही आमच्या घरामध्ये. जसं की मिस्टरला मुलाला खूप असं तूप लागतं आणि एक दिवस बी त्यांना बिना तुपाचं जेवण जात नाही. तर असं 1000 रुपये किलोनं हे एकदम देशीनं आपलं वास असं खोललं ना तर त्याचा इतका घमघमाट घरामध्ये सुटलाय ना. इतकं छान तूप आहे ना. असं तूप तुम्ही विकत घेता की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा कसं आहे आपलं देशी तूप. आणि 1 किलो तूप आणलेलं आहे. तर चला मंडळी, दिवसभर जे आहे की नाही सण तर होऊन जातात, पण सणाच्या आधी बी तेवढेच कामं. सण गेल्यावर पण जसं की सगळं काढायचं, घासाघाशी करून ठेवायचं, साफसूफ करून ठेवायचं. तसं जे आहे की नाही माझ्या इथले मेकअपचा ते सगळं जे पसार होता की नाही तसाच पडलेला होता. आणि ते काही मी अजून आवरला नव्हता, कारण सणामध्ये कसं घरातलेच कामं सरत नाही. तर हे करणं ते करणं, पूजा करणं, कोणते हार ववणं ते सरत नाही. फक्त हे लावायचं, घ्यायचं आणि टाकून द्यायचं, तसंच राहतेच काम. तर सगळं धिंगाणा जे आहे की नाही त्या ड्रेसिंग टेबलमध्ये झाला होता. आणि आज जे आहे की नाही दिवस माझा सगळा कामात गेलता. पण कसं घरामध्ये चौकट पसारा असा पसरलेला असला ना की माणसाला बसूही वाटत नाही, काय नाही. तर मग चहा पिला आत्ता 4 वाजता आणि थोडंसं फ्रेशअप झाले. आणि इथं जे आहे की नाही मी ड्रेसिंग टेबल घेतलेला आहे. आज सगळं जे आहे की नाही नीटनीटकं लावायचं आहे मला. आणि सगळं की नाही छोटं मोठं सामान असते व्यवस्थित जर आपण ठेवलं ना तर जागच्या जागी आपल्याला जे टाईमवर भेटते. नाहीतर ना ते तसंच राहिलं की नाही की मग एकदाच आपल्या डोक्यातून गेलं पण आपण काय फक्त कुठं जायचं तेव्हा ते खोलीत असते मी. त्याच्यामुळे मला जवासही आली की नाही तेव्हा जे आहे ना मी सगळी साफसफाई जिथल्या तिथं जे आहे ना सामान लावून ठेवत असते. कारण इकडं तिकडं सामान गेलेलं मला बिलकुल आवडत नाही. आणि सामान जिथल्या तिथं असलं ना तर मन बी माणसाचं असं शांत राहते. आणि सगळ्या घरामध्ये गर्दा असला की नाही गर्दा असून गर्दा ठेवायचं आणि बसायचं तसं बिलकुल चांगलं वाटत नाही. तिथं ड्रेसिंग टेबल आवरला होता. आज घरातला पसारा वगैरे सगळं आवरलं होतं मी थोडं थोडं. आणि जसं की भांडे पितळाचे ते पण घासून ठेवले, ते पण भरून ठेवायचे आहेत. पण आज म्हणलं ड्रेसिंग टेबलच आवरावं. अजूनचं साड्याचं कपाट माझं तसंच आहे. जसं की पेटीकोट एकीकडे पडलेले आहेत, ब्लाऊज एकीकडे पडलेले आहेत, तर साड्या एकीकडे पडलेल्या आहेत. कारण घेतले घातले आणि तसेच ठेवलेले आहेत. तर अजून भरपूर काम. आणि जसं की सण होऊन जातात पण महाग जे आहे की नाही भरपूर काम आहे. 8 दिवस जे आहे की नाही बिलकुल सरत नाही. तर इथं जे ना मी सकाळी सकाळी जे ड्रेसिंग टेबल घरातले कामं तर आवरले होते, पण आता संध्याकाळच्या वेळेस जे ना 6 वाजले तर ड्रेसिंग टेबल घेतला आहे आवरायला. तर दिवाळी झाली की मी अशी लागली घरातल्या कामाला. तर तुमचा पण चौकड पसारा पडलेला असेल, कारण सगळ्या जे आहे की नाही माझ्या मैत्रिणीचे एकच राहते, कोणाचंच अलग नसते घरातले व्यवहार वगैरे. तर सगळ्यांचा आहे की सगळ्या घरोबार असा पसारा पडला असेल. आणि 3-4 दिवस तर आता असंच आवरण्यामध्ये जाते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा पसारा आवरणं झाला की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि असं की नाही दिवसभर जे आहेत ना आपल्या सर्वांचे जे आहेत की ना रुटीनचे कामं चालूच असतात. आणि रोज पण दाखवलं तरी कमीच आहे. आणि दिवसभर ज्या दिवशी आपण सुट्टी घेतली की नाही आपल्याला त्या दिवशी सुट्टी मिळते. नाही तर रोजचं जे आहे की नाही हे पसारा काढणं लावणं पुन्हा ठेवणं हे जे आहे की नाही रुटीन जे आहे चालूच राहतंय. तर चला आता जे आहे की नाही थंडीचे दिवस सुरू व्हायला, तर थंडीचे दिवस इतक्या लवकर जातात की नाही की 2-3 महिने कसे जाते ते पत्ता लागत नाही. 1 महिना तर कसं आहे दिवाळीचा गेलाच आहे, पण पाऊस काय संपायचं नाव घेत नाही. आणि आता जे राहिले तर 3 महिने तर ते कुठं जातात की काय नाही. की संक्रांत सुरू झाली की झालं मग उन्हाळी कामं सुरू होतात. तसं जे नाही आपल्याला फुरसत जी आहे की नाही ती कधी भेटतच नाही. तर चला माझा जे आहे की नाही आजचा जे गुरुवारचा दिवस आहे ना सकाळपासूनचा जे आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि माझा गुरुवारचा दिवस गेलेला आहे सगळा असा कामामध्ये. आणि आता उद्याच्याला जे आहे ना उद्याच्याला भरपूर काम आहे, पण मी काही काम काढणार नाही. उद्याच्याला घेणार आहे मी रेस्ट. तर चला आपण काम कितीही केलं तर कुणी अडवणार नाही की ठुई कर म्हणून म्हणायला. त्याच्यामुळं आपण आपलं सुट्टी घ्यायची ना आपण आपलं ठेवून द्यायचं. आणि जेव्हा जे आपल्याला मूड होते ना काम करायचं तेव्हाच करायचं. कारण जेव्हा मूड झाला ना आपल्याला कामाचा तेव्हा काम केलं तर सुरळीत होतं आहे. बळजबरी काम केलं ना ते करूही वाटत नाही.
तर चला, माझाच आजचा दिवस पडला आहे असा पार. तर तुमचे कामं झाले की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.